तर आज केवळ महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये छत्रपतींचा हा जन्मोत्सव होतोय। आग्र्याच्या लाल किल्ल्यात सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात येते। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं संयुक्तपणे ही शिवजयंती साजरी होते। आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये महाराजांचा अवमान झाला तिथं शिवजन्मोत्सवाचा हा कार्यक्रम साजरा होतोय। तर आग्र्याहून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह आहे। फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते। महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राचं अजिंक्य देवगिरी फाउंडेशन थेट उत्तर प्रदेशमध्ये आग्र्याच्या किल्ल्यामध्ये एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करतायत। याच ठिकाणी आता आहे। यावेळेस मी आग्र्याच्या या लाल किल्ल्यामध्ये आहे आणि याच ठिकाणी औरंगजेबानं शिवाजी महाराजांचा अवमान केला होता असं म्हटलं जातंय। महाराजांना कैद करून महाराष्ट्रात इथं आणण्यात आलं होतं आणि या ठिकाणी त्यांचा अवमान केला आला होता आणि त्यानंतर त्यांना अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस कैदेत ठेवण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणावरनं महाराजांनी यशस्वीपणे इथून ते निघून गेले। आयोजक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? दुसरं वर्ष आहे तुमचं हे? त्याहीपेक्षा अधिक उत्साह आणि त्याहीपेक्षा जास्त भावनिक होऊन सगळे लोक शिवजयंतीकडे यंदाच्या बघताय। ह्या वर्षीचं वैशिष्ट्य हेच आहे की तरुण पिढीला ही शिवजयंती, तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, तरुण पिढीला स्वाभिमान कळावा या उद्देशाने पुन्हा एकदा मी आग्र्याकडे आलो आहे। मी विशाल करोळे, झी मीडिया, आग्रा।